तर सरकारने सकारात्मक भूमिका घेतलेली आहे मराठा आरक्षणासंदर्भात। मराठा आरक्षण हे 10% देण्यात आलंय। मात्र मनोज जरांगे यांना हा निर्णय घोषणा सरकारची ही घोषणा पटेनाशी झाली आहे। सरकारचा पुढाकार आहे, मात्र जरांगेंना समाधान नाहीये। सगळे सोयऱ्यांना आरक्षणाच्या मागणीवर जरांगे आता ठाम आहेत। बुधवारी आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचं मनोज जरांगे म्हणाले। पण माझ्या करोडो मराठा समाजाचं मागणी आणि म्हणणं आहे की आमच्या हक्काचं ओबीसीतलं असणार आमचं आरक्षण आमच्या कुणबी नोंदी सापडल्यात आणि ज्या मराठा बांधवांच्या राज्यभर कुणबी नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची आपण अधिसूचना काढलेली त्याची अंमलबजावणी करा। आम्हाला जे पाहिजे जे हवंय ते आम्ही मिळवणार आहेत। याला दुसरा काही मार्गच नाही, फसवणूकच म्हणलं जातं। किती दिवस फसवणूक करणार तुम्ही? तुम्ही अधिसूचना काढली आणि आता तिची अंमलबजावणी नाही करणार, हे कुठं शक्य आहे? अधिसूचना काढलीच कशाला? सरकारी का कोणी तुम्ही? अधिसूचना तुम्हीच काढता आणि अंमलबजावणी तुम्हीच करणार नाही, मग अधिसूचना काढली कशाला? हे जर आरक्षण तुम्हाला द्यायचं होतं तर काढलीच कशाला? ही मागणी हाय कोणाची? कोणत्याच मराठीची नाहीये।